बेचक्या घेतलेल्या आहेत आणि या ड्राम मध्ये एक काठी घातलेली आहे. ती काठी घालून या ड्राम मध्ये आम्ही पाणी ठेवलंय आणि पाणी ठेवून याला एक छिद्र पाडलंय. छिद्र पाडलंय ते असं पायाकडे दाबायचं असं की पाणी येतंय. पाणी आलं तर मग हात असे जरा धुवायचे. मग हा टांगलेला साबण आहे तो मातीत पडेल त्याच्यामुळे हा टांगला गेलेला आहे. त्याच्यामुळे आम्ही असा साबण टाकून ठेवला. असा साबण चोळायचा. साबण चोळला का मग आपण हा पाय काढून हात आपले असे चांगले धुवून घ्यायचे. धुतले का मग आपली ही बेचकी आहेत ना, बेचकी अशी चोळून घ्यायची. ही नखं पण चोळून घ्यायची. असे बेचके सगळं झालं ना का मग आपले ह्या अंगठ्या आहेत, ह्या अंगठ्या असे चोळून घ्यायचे. चांगले अंगठे चोळून झाले का मग आपले ना हे तळ हात आहेत ना हे असं चांगले घसरून घ्यायचे. असे नखात काय घाण असेल ती इकडच्या हातावरही करायचे. तसे हे पण चांगलं चोळून घ्यायचं. ते झालं का आपली ही मनगट जी आहेत ही मनगट आपली साफ करायची. ही काय आपल्या हातातले बांगडे असतात ना बाईंचे, काय घड्याळ बिडाळ बांधतात त्याच्यासाठी हे साफ करून टाकायचे. मग परत आपण पाय देऊन हे हात स्वच्छ धुवून घ्यायचे. स्वच्छ झाले का मग एकदम हात आपले असे वर करून सुकवून टाकायचे. का मग टावेल जर असलं तर टावेलाने पुसून घ्यायचे.